जाणून घ्या. अहो पण ऐका तरी. पण वगैरे काय नाही, आधी येऊन बोलणी थांबवतो. काय वाईट आहे ते होते. अहो पण ऐका तरी माझं. ऐका बरं, तुम्ही हाय तिथं थांबा बघू. थांबा आधी. माझं लग्न मोडलंय. कसं काय? त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कुणी आवडतं का. मी मला होय आवडतं, मला माझा जीव आहे त्यांच्यावर. मग ते घरच्यांसमोर गेले आणि सगळ्यांपुढं म्हणले की तुम्ही सायलीला विचारा. हिम्मत केली आणि दिला नका. अहो पण एवढी हिंमत आली कुठून? अहो वडिलांसमोर कधी वर तोंड करून बोलत नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही. अहो त्यांनीच हिम्मत दिली. ते म्हणले आता जर तू नकार नाही दिलास ना तर मग आयुष्यभर तुला माझ्यासोबत राहावं लागेल, माझ्यासोबत लगीन करावं लागेल. मला ते नाही पटलं. मी तुमच्याशिवाय कोणाचा विचार नाही करू शकत हो. मग मला व्हायचं ते होऊ दे. केली हिम्मत आणि दिला नकार. अहो नशिबाने तो समजूतदार निघाला म्हणून. नाहीतर तुम्ही निघालाच होता की. मला खरंच लई भारी वाटलं जेव्हा मी फोन केला आणि तुम्ही म्हणला की मी लगेच निघालोय म्हणून. माझी हिम्मत जाऊ द्या. खरं तर मला तुमचंच कौतिक वाटतंय. फोन केला तुम्ही निघाला. आणि मला हे बी कळलं की कुठला बी वाईट प्रसंग आला ना तर तुम्ही मला सोडून जायचं नाही एकटीला. अहो वाईट काळात कोण सोबतील तर हेच तर लक्षात राहतं. नाही तर चांगल्या काळात सगळे येतातच की. पण आता आबा काय म्हणतील? मला बी त्याच टेन्शन आलंय. पण बघू. बरं येते मी आता. मला कळते काय होतंय. की आत्ताच येऊ असं पण अर्धा रस्ता पार केलायच मी. नाही ना ग. आधी कर्तृत्वाची टिंकी मिरवायची ना मग सासरवाडीत मिरवायची काय. हो जातो. पण काय होतंय ते नक्की कळवा आणि काळजी घ्या. मैं ऑन द वे से तिकड़े येतोय. मैंने एक सिंपल कॉमेडी क्लिप फेसबुक पे डाली और 3 दिन में ही 5.6 मिलियन व्यूज आ गए. सोचो सिर्फ एक वीडियो से 3000 रुपए मेरे पॉकेट में. माने का है जहाँ इज्जत ना हो वहाँ मत जाना. 3 दिन हो गए घर ही नहीं गया. माने का है जहाँ